सामने आलेला आहे। दोन्ही गटाकडनं एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली आहे। मविया आणि महायुतीचे कार्यकर्तेही आमने सामने आले, मात्र खास करून उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबरीनं एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले पाहायला मिळाले। रोड शो दरम्यान ही घटना घडली आहे। यावेळेला इथे अंबादास दानवेही उपस्थित होते। हातामध्ये नोटा घेऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोड शो सुरू असताना हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि त्यानंतर ही जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळाली। चंद्रकांत खैरे यांच्यासाठी जोरदार प्रचार हा ठाकरे गटाकडून सुरू आहे, तर संदीपान भुमरे यांच्यासाठी शिंदे गटाकडून सुद्धा अगदी जोरकसपणे प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मात्र तरी सुद्धा एकमेकांच्या समोर शिंदे आणि ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते उभे ठाकलेले पाहायला मिळाले। दोन्ही शिवसैनिक आहेत आणि दोन्ही शिवसैनिकांमध्ये उभी फूट पडलेली असल्यामुळे ही घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेला स्वतः आमदार अंबादास दानवे हे इथे उपस्थित होते आणि हातामध्ये 100-100च्या नोटा घेऊन ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले। दोन्ही गट एकमेकांना झेंडे दाखवत आहेत आणि दोन्ही गटाकडनं रॅली सुरू होती। रॅली सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडलाय। दरम्यानच्या काळात अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे, मात्र गोंधळात ही प्रतिक्रिया कळू शकली नाहीये। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, नेमका काय प्रकार घडलाय? या दरम्यान अंबादास दानवे उपस्थित होते, त्यांनी प्रतिक्रिया पण दिली आहे। नक्कीच आज जो आहे तो प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शहरातील क्रांती चौकातून रॅली निघणार होती। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीच्या या रॅली निघणार होत्या। याच वेळी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि तिथूनच या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना सुरुवातीला झेंडे दाखवत होते आणि त्यानंतर अचानक हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले। विशेष म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते। त्यांनी देखील पैसे दाखवत तुकारी घ्या अशा घोषणाबाजी करत मनसेच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते देखील इथे दाखल झाले आणि एकंदरीत क्रांती चौकात हा सगळा गोंधळ सुरू झाला। तब्बल 1 तासापासून हा गोंधळ सुरू होता। विशेष म्हणजे पोलिसांना याबाबत माहिती होतं की दोन्ही गट येणार होते, मात्र पोलिसांकडून कोणती खबरदारी घेण्यात आल्याचं दिसत नाहीये। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती आणि काही वेळातच दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर भिडले। मारामारी सुद्धा या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दोन्ही कार्यकर्त्यांनी हातातील झेंड्यांनी एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला। एका गटाकडून दारूच्या बाटल्या दाखवण्यात आल्या, तर दुसऱ्या बाजूने जो ठाकरे गटाचं निशाणी मशाल आहे त्याबद्दल आईस्क्रीमचे कोन दाखवण्यात आले। त्यामुळे वाद आणखीनच चिघळला आणि दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। शहरातील हा मुख्य चौक आहे क्रांती चौक, त्यामुळे इथे वाहतूक नेहमी असते आणि अशात या सगळ्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड हैराण झालेला आहे। वाहतूक अनेक 1 तासापासून ठप्प झालेली आहे। अजूनही कार्यकर्ते चौकातच आहेत। पोलिसांच्या गाड्या आता इथं दाखल होताना पाहायला मिळतात। वरिष्ठ पोलीस देखील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात आणि कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय। आता चंद्रकांत खैरे देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता एकीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आता हा वाद पोलीस कसं हा वाद जो आहे हा गोंधळ कसं मिटवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, मात्र आता आपल्याला ही मारामारीची दृश्य सुद्धा पाहायला मिळत आहेत। मनसेचे कार्यकर्ते यावेळेला आक्रमक झाले होते आणि याच झेंड्यांचे जी दांडकं आहेत त्यांनी मारामारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्या दरम्यान म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीनं एकमेकांवरती शेरेबाजी होत होती त्यावेळेला तिथे पोलीस नव्हते का, जेणेयोगे आधीच हा वाद जो आहे तो शमवता आला असता? मोहसिन, नक्कीच हा पोलिसांचा अपयश म्हणावं लागेल, कारण आज या चौकातून दोन्ही गटाच्या रॅली निघणार होते किंवा अपक्ष गटाच्या रॅली निघणार होते हे पोलिसांना यापूर्वीच माहित होतं। त्यामुळे हवा तसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सकाळपासून पाहायला मिळाला नाही। त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आणखी वाढला। विशेष म्हणजे या ठिकाणी काही पोलीस देखील उपस्थित होते, मात्र त्यांनी कोणताही हस्तक्षेप या गोंधळात केला नाही। जेव्हा हाणामारी सुरू झाली त्यावेळेस काही मोजके पोलीस या गोंधळात घेतले, त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। मात्र अजूनही इथे मोजके पोलीस पाहायला मिळतात। अजूनही पोलिसांचा मोठा असा ताफा दाखल झालेला पाहायला मिळत नाहीये।
पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी इथं दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता चंद्रकांत खैरे देखील या ठिकाणी दाखल झाल्याने कार्यकर्ते अजून घोषणाबाजी देताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी बाजूला केलेलं आहे. मात्र परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे असं म्हणता येणार नाही, कारण इथे प्रचंड वाहतूक कोंडी आहे. गाड्या ज्या आहेत तर लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण रस्त्याचा आणि चौकाचा ताबा घेतलेला पाहायला मिळतो. नक्कीच. मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीनं आक्रमक झालेले होते हे मनसेचे सगळे कार्यकर्ते आणि त्याचबरोबरीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक सुद्धा. मात्र नेमकं असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे इतकी आक्रमकता वाढली? काय म्हटलं नेमकं शिवसैनिकांनी ज्याच्यामुळे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले? या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली ती म्हणजे सुरुवातीला चंद्रकांत खैरेंची रॅली निघणार असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अंबादास दानवे आपल्या कार्यकर्त्यांसह चौकात थांबले होते. याच वेळी तिकडून दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाची मोटरसायकल रॅली आली आणि त्यात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना बघून घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि काही वेळात हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले. घोषणाबाजी वाढत गेली. पुढे हे रूपांतर जे आहे त्या हाणामारीपर्यंत गेलं. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शेरबाजी करण्याचं सुरू केलं. घोषणाबाजी करण्यात आली. एकमेकांना दिवसण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने संदीपान भुमरे यांच्यावर दारूचा आरोप होत होता त्या पद्धतीने ठाकरे गटाकडून दारूच्या बाटल्या दाखवण्यात आल्या. तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे शिवसेनेचं चिन्ह आहे मशाल त्या विरोधात जे आहे तर आईस्क्रीमचं कोण दाखवलेलं आहे आणि आता अंबादास दानवे जे आहे तर हातात दारूच्या बाटल्या घेऊन चौकात उभे आहेत आणि त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या दाखवल्या जात आहेत. त्यामुळे एकंदरीत इथे अजूनही घोषणाबाजी प्रचंड सुरू आहे. नक्कीच. आपण बघितलं होतं की स्वतः आमदार अंबादास दानवे यांनी सुद्धा हातामध्ये नोटा दाखवल्या होत्या आणि नोटा दाखवत ते काहीतरी घोषणाबाजी करताना सुद्धा पाहायला मिळाले होते. आणि आता तुम्ही जसं सांगताय की दारूच्या बाटल्या हातामध्ये घेऊन ते अजूनही घोषणाबाजी करतायत. पोलिसांकडनं काही समजावलं जात नाहीये का? कारण सर्वसामान्यांची नागरिकांची जी यातायात आहे या सगळ्यामुळे विस्कळीत झाली असंही कळतंय. नक्कीच. या ठिकाणी पोलीस आता जर आपण बघितलं तर किमान 10 ते 20 पोलीस फक्त या ठिकाणी आहे आणि कार्यकर्त्यांची संख्या ही शेकडो मध्ये आहे. त्यामुळे जे आहे तर या सगळ्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवणं अवघड झालेलं आहे. पोलिसांकडून आपण जर बघितलं तर वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे. मात्र अजूनही पोलिसांचा मोठा ताफा इथे काही दाखल झालेला नाही. मात्र दारूच्या बाटल्या घेऊन अंबादास दानवे हे भर चौकात त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे बाजूने मनसेचे कार्यकर्ते अजून घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वातावरण जे आहे तर अजूनही गंभीर बनलेलं आहे. आता पोलीस या सगळ्या परिस्थितीला कसं हाताळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मनसेचे कार्यकर्ते पुन्हा चौकात जाण्याचा अशी ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करतात. त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे. पोलिसांना तिकडे जाऊ देत नाही. दुसरी बाजूने जे आहे तर अंबादास दानवेंचे कार्यकर्ते आणि अंबादास दानवे आहेत. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढतो का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आता पोलीस जे आहे तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना थांबण्याचा प्रयत्न करतायत. जर ते थांबले नाही तर पुन्हा दोन्ही गट आमने सामने येऊ शकतात. त्यामुळे आता या सगळ्या गोंधळाला नियंत्रण साधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच. मात्र या पद्धतीनं दारूच्या हातात बाटल्या घेऊन ते नाचवताना पाहायला मिळत आहेत. त्यावरती आक्रमक झालेले शिंदे गटातले आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा पाहायला मिळत असतील. कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण जे आहे ते निवळावं यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. मोहसिन, नक्कीच पोलिसांकडून यावर प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असं काही दिसत नाहीये. आता या सगळ्या गोंधळाला तब्बल 1 तास झालेला आहे. सगळ्या माध्यमांवर हे सगळे दृश्य लाईव्ह दिसत आहेत. मात्र असं असताना पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी का दाखल होत नाही हा प्रश्न आहे. पोलीस सगळ्या परिस्थिती नियंत्रण का आणत नाही हा एक प्रश्न आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी क्रांती चौकात कोणताही कार्यक्रम असला तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र यावेळी हा पोलीस बंदोबस्त का न होता हे हा एक प्रश्नच आहे. आणि आता जे मोजके जे 10-20 पोलीस आहेत ते प्रयत्न करतायत. मात्र आता पुन्हा जे आहे ते शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरे गटाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. अगदी. थोडंसं थांबवते मोहसिन. अंबादास दानवे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती, तीही ऐकूया. मोहसिन यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जात आहोत. चौकामध्ये सध्या ते क्रांती चौकात उभे आहेत आणि हातामध्ये दारूच्या बाटल्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि घोषणाबाजी एकीकडे सुरू असलेली पाहायला मिळते. खरं तर मोहसिन, आधी झालेला हा राडा, एकमेकांमध्ये हाणामारीपर्यंत घडलेल्या घटना आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रांती चौकात ते तुम्ही जसं सांगताय की हातामध्ये दारूच्या बाटल्या घेऊन उभे राहिलेले आहेत. काय म्हणायचं याला? कारण एकीकडे आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते उन्हानं हैराण आहेत. मात्र इथे ही राजकीय जे आहे
चढाओढ एकमेकांची मात्र जोरात पाहायला मिळते. नक्कीच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे एकंदरीत सर्वच पक्षाकडून अशी प्रचार रॅली काढण्यात येणार होती. मात्र या पद्धतीने गोंधळ होईल याची कोणाला अपेक्षा नव्हती. मात्र अचानक झालेल्या या गोंधळामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. अजूनही क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात जे आहे तर वाहतूक कोंडी आहे. चंद्रकांत खैरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. आता पुन्हा दोन्ही गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आहे आणि त्यांना पुष्प टाकण्यासाठी आता शिंदे गटाचे लोक कार्यकर्ते जे आहेत तर त्या ठिकाणी जात आहे. आणि त्याच वेळी तिथे ठाकरे गटाचे अंबादार दानवे आणि चंद्रकांत खैरे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता हा वाद पोलीस कसं सोबत ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र पोलिसांची संख्या इथे कमी आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तर सर्वसामान्य वाहतूक जे लोक आहेत सर्वसामान्य लोकांना होत आहे. कारण वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे. पूर्ण इथे जाम झालेला आहे व ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्यांना पाहायला मिळतोय. अजूनही पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले नाही. कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात येत नाहीये. त्यामुळे आता दोन्ही गट आता पुन्हा एकदा आमने सामने येतं का हे पाहणं महत्वाचं असणार. नक्कीच तुर्तास मोहसिन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर ही दृश्य आपण बघतोय, हातामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या घेण्यात आलेल्या आहेत आणि एक प्रकारे खिजवण्याचा प्रयत्न हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय. ही दृश्य आपण बघतोय. क्रांती चौकामध्ये एकीकडे रॅली सुरू झालेली असताना महायुती आणि महाविकास आघाडीचे हे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. संदीपान भुमरे यांच्या दारूच्या दुकानांसंदर्भातल्या वक्तव्यानंतर आणि त्यानंतर वाद झाल्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीनं दारूच्या बाटल्या दाखवत